नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण बघतोय सर्कल हा लेसन। आज आपण सर्कल लेसन स्टार्ट केलेला आहे मॅथ्स पार्ट 2 मधला लेसन नंबर 3। आज लेक्चर नंबर 1 आहे। पण तुम्हाला क्लास 10 चे पार्ट 1 आणि पार्ट 2 चे बाकीचे लेसन्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू सर्कल लेसनला। पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मग बघूया सर्कल। आता बघा सर्कल मधला जो आता बेसिक म्हणजे आज आपण इंट्रोडक्शन बघतोय। आता पहिला सेंटेन्स बघा किंवा फर्स्ट जो पॉइंट आहे तो आहे आपला सर्कल पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स। फर्स्ट पॉइंट आहे आपला सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स। ठीक आहे, म्हणजे 1 पॉइंट मध्ये किती सर्कल इंटरसेक्ट होतात किंवा पास होतात, 2 जर पॉइंट्स असतील तर त्यामध्ये किती सर्कल पासेस होतात, 3 पॉइंट्स असतील तर त्यामध्ये किती सर्कल पास होऊ शकतात ते आपण बघणार आहे। तर बघा फर्स्ट जो पॉइंट आहे तो काय दिलेला आहे आपल्याला, इनफायनाइट सर्कल्स पास थ्रू 1 पॉइंट। आता ते कसे काय, जर समजा आपण एखादा पॉइंट घेतला तर या पॉइंट मधून किती सर्कल पास होणार आहेत, म्हणजेच बघा जर हा सर्कल घेतला, हा स्मॉल झाला, इकडे एक सर्कल पास होऊ शकतो, इथे एक सर्कल पास होऊ शकतो, इथे एक होऊ शकतो, म्हणजे असे आपले इनफायनाइट सर्कल्स काय होऊ शकतात, 1 पॉइंट मधून ड्रॉ करू शकतो किंवा पास होऊ शकतात। बरोबर, म्हणजे जर 1 पॉइंट असेल तर त्यामध्ये आपल्याला भरपूर सर्कल्स ड्रॉ होतात जे आपण अनकाउंटेबल असतात। अनकाउंटेबल म्हणजेच काय असतं, इनफायनाइट सर्कल्स। ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला मोजताही येत नाही एवढे सर्कल आपण त्यामध्ये ड्रॉ करू शकतो। दुसरा पॉइंट आहे बघा आपला, तर 2 पॉइंट्स मधून सर्कल किती ड्रॉ होतात। ठीक आहे, जर समजा 2 जर पॉइंट्स घेतले, जर 2 पॉइंट्स असतील तर सर्कल किती पास होतील, तर समजा हे दोन आपण जर पॉइंट घेतले त्यातून बघा हा एक सर्कल पास झाला तर दुसरा या पद्धतीने वरच्या साईडला जाईल, हा खालच्या साईडला येईल, इकडे परत एकदा ड्रॉ करू शकतो, परत इथं खालच्या साईडला ड्रॉ करू शकतो। म्हणजे ज्यावेळेला 2 डिस्टिंक्ट पॉइंट पण येतात त्यावेळेला पण आपण इनफायनाइट सर्कल त्यामधून ड्रॉ करू शकतो किंवा जाऊ शकतात सर्कल्स। म्हणजे सेकंड पॉइंट काय बघा, इनफायनाइट सर्कल पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट, म्हणजे ज्यावेळेला 2 पॉइंट्स मधून पण आपल्याला भरपूर म्हणजे असंख्य सर्कल्स काय होतात, ड्रॉ करू शकतो। ठीक आहे, थर्ड वन पॉइंट आहे आपला, देयर इज अ युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स। 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, तर असे 3 पॉइंट जे काय आहेत कोलिनियर नाहीत। कोलिनियर म्हणजे एकाच लाईन मध्ये असणारे पॉइंट। बरोबर आहे, जर हे 3 पॉइंट्स असतील तर यामधून आपण हा सर्कल ड्रॉ करू शकतो। म्हणजे ज्या वेळेला 3 पॉइंट्स असतात त्यावेळेला काय होणार आहे, एकच सर्कल पास होणार आहे। युनिक म्हणजे काय, अयुनिक सर्कल, म्हणजे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून एकच सर्कल पास होणार आहे। पण जर आपले कोलिनियर पॉइंट्स असतील तर यामधून सर्कल म्हणजे तिन्ही पॉइंट्स मधून सर्कल पास होणार आहे का, नाही। म्हणजे यामध्ये बघा ह्या 2 मधनं होऊ शकतो, ह्या 2 मधनं होऊ शकतो किंवा ह्या 2 मधनं होऊ शकतो, पण ह्या 3 पॉइंट्स मधनं सर्कल पास होणार आहे का, नाही। म्हणजे आपला फोर्थ पॉइंट आहे, नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स। म्हणजेच काय झालं बघा, ज्या वेळेला 1 पॉइंट असेल, ज्या वेळेला 1 पॉइंट असेल त्यावेळेला इनफायनाइट सर्कल्स आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो किंवा त्यातून पास होऊ शकतात। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला 2 पॉइंट्स असतात त्यावेळेला आपण ह्या 2 पॉइंट्स मध्ये बरेच सर्कल आपण पास करू शकतो किंवा ड्रॉ करू शकतो। ठीक आहे, त्याच पद्धतीनं जर नॉन कोलिनियर 3 पॉइंट्स असतील त्यातनं एकच सर्कल पास होतो, पण कोलिनियर 3 पॉइंट्स असतील तर ह्या तिन्ही पॉइंट्स मधून सर्कल पास होत नाही। हा होता आपला फर्स्ट पॉइंट। आता आपण बघतोय सेकंड पॉइंट। आता आपण सेकंड पॉइंट बघतोय। सेकंड पॉइंट आहे आपला सिकेंड अँड टँजंट। आता सिकेंड म्हणजे काय आणि टँजंट म्हणजे काय हे आपण डायग्राम थ्रू स्पष्ट करणार आहे। आता फर्स्ट डायग्रामचं जर ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये बघा सेंटर ऑफ ए असलेला हा एक सर्कल आहे आपला आणि लाईन एल दिलेली आहे। बरोबर, पण यामध्ये दोघांच्या ह्या दोन्ही म्हणजे सर्कल आणि लाईन मध्ये कॉमन पॉइंट आहे का, तर नाही। त्यामुळे लाईन आणि या सर्कल मध्ये काहीही कनेक्शन नाही, नो कॉमन पॉइंट। ठीक आहे, आता बघा दुसरी डायग्राम आहे, म्हणजे ही आपली काय आहे तर सेकंड डायग्राम आहे। आणि सेकंड डायग्राम मध्ये आपल्याला काय सांगितले बघा, सेंटर बी असलेला हा एक सर्कल आहे आणि लाईन एम इंटरसेक्ट आहे पॉइंट
पी, म्हणजे पी या पॉइंट मध्ये लाईन यल अँड सर्कल काय होतात, इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट होतात म्हणजे काय, एकमेकांना टच करतात. त्यामुळं या डायग्रामला आपण काय म्हणणार आहे, तर टँजंट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, टँजंट. आता टँजंटचा अर्थ काय, तर सर्कलच्या एखाद्या पॉइंटला टच करून जाणारी जी लाईन असती त्या लाईनला आपण काय म्हणतो, तर टँजंट म्हणतो. काय म्हणणार आहे आपण, टँजंट म्हणणार आहे. पण तीच जर लाईन सर्कलचे दोन पॉइंट इंटरसेक्ट करत जात असेल किंवा सर्कलला दोन पार्ट मध्ये डिवाइड करत असेल तर त्या लाईनला काय म्हणणार आहे आपण, सिकेंट असं म्हणणार आहे. म्हणजेच काय केलेलं आहे बघा, सी हा आपला सर्कल आहे, लाईन यल आहे, इंटरसेक्ट ऍट पॉइंट पी अँड इंटरसेक्ट ऍट पॉइंट क्यू, आणि दोन पार्टिशन मध्ये आपला सर्कल झालेला आहे. म्हणजेच ही जी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, सिकेंट असं म्हणणार आहे. आजच्या लेक्चर मधले आपण हे दोन पॉइंट्स बघितलेले आहेत. आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण टँजंट रेडियस थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स थेरम काय आहे ते बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल ही आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोवर थँक्यू.